आणि आता आज मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। 15 तारखेच्या मध्यरात्री 12 पासून 16 तारखेच्या दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतू बंद। मॅरेथॉन स्पर्धेमुळे मुंबईकडून नवी मुंबईकडे जाणारा मार्ग बंद असेल। माडाचं कोकण मंडळ अंदाज घेऊन घरं बांधणार। माडाच्या कोकण मंडळाच्या 14,000 घरांना ग्राहक मिळत नसल्यामुळे खबरदारी। 28 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सर्वेक्षण। शाडूच्या मूर्तीसाठी मुंबई पालिकेकडून व्यावसायिकांना मोफत माती। लागेल तेवढी माती पालिका मूर्ती व्यावसायिकांना देणार। पुण्यामध्ये पीओपीची मूर्ती बनवणं अथवा विसर्जित करण्यावर बंदी। पुणे महापालिकेचे आदेश। पीओपीची मूर्ती बनवल्यास कारवाई केली जाणार। पालिकेचे निर्देश। मूर्ती नैसर्गिक पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून तयार करण्यात याव्यात असं आवाहन। मनसेच्या इशाऱ्यानंतर सारंगसाठीचा पुण्यातील अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो रद्द। शोसाठी ज्यांनी तिकीटं बुक केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार अशी माहिती। मुंबईतील शहर उपनगरातील 13 रुग्णालयांमध्ये पालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारले जाणार। नियंत्रण कक्षाची सेवा V सॅटेलाइटवर। पुण्याच्या दौंडमध्ये कर्कश आवाजामुळे होत असलेलं ध्वनी प्रदूषण थांबवा। पाटस डॉक्टर असोसिएशनची मागणी। जनजागृती रॅली काढत प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न। पुणे जीएसटी विभागाकडून 1000 कोटींचा घोटाळा उघड। बोगस कंपन्यांद्वारे जीएसटी चुकवल्याचा प्रकार। पुणे, दिल्ली, नोएडामध्ये छापे टाकून बोगस कंपन्यांचा पर्दाफाश। मुख्य सूत्रधारही अटकेत। शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानक विकसित होणार। तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश।